प्रकरण आहे आणि का ऑपरेशन सिंदूर 2.0 इतकं चर्चेत आलंय पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम मध्ये आपण जातो आता. तर न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम मध्ये आपण आहोत. प्रताप सर माझ्यासोबत आहेत. प्रताप सर, ऑपरेशन सिंदूर 2.0 ही टर्म कॉइन झाली आहे, सगळीकडे याच बाबतीत चर्चा होतीये. काय आहे नेमकं ऑपरेशन सिंदूर 2.0? मला वाटतं की ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याच्यानंतर असं वाटत होतं की पाकिस्तानकडून काहीतरी आता रिटालिएट होईल, पाकिस्तानकडून त्याला प्रत्युत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असं याच्यातून तर्कवितर्क लावले जात होते. आणि त्यात तसंच झालं की पाकिस्ताननं भारताच्या सिंदूर ऑपरेशन राबवल्यानंतर भारतातली जी काही उत्तरेतली काही शहरं आहेत तर त्या शहरांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तिकडून काही ड्रोन्स आणि मिसाईल्स त्यांनी भारताच्या दिशेने पाठवले आणि त्यांना वाटलं की आपण ज्या पद्धतीने भारतानं पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे आपले दहशतवादी तळ जे उद्ध्वस्त केली होती तसंच त्यांनी तिकडून आपल्यावर एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सर, पाकिस्तानचं प्रत्युत्तर देण्याचा जो प्रयत्न आहे तो भारतानं थोडक्यात हाणून पाडलाय पूर्णपणे. 100%. कारण ज्या पद्धतीने आपल्याकडं आपल्याकडं आपली जी हवाई संरक्षण प्रणाली आहे तर त्या S-400 जी आपण रशियाकडून घेतलेली S-400 रशियानं तशाच पद्धतीने एक हवाई संरक्षण प्रणाली तयार केली आहे. त्याच्या पद्धतीने तुमच्या इस्रायलकडे अशा पद्धतीचं हवाई संरक्षण प्रणाली, तशीच भारताकडे सुद्धा तशाच पद्धतीची एक हवाई संरक्षण प्रणाली आहे. आणि ज्या पद्धतीनं भारताच्या या हवाई संरक्षण प्रणालीनं ते डिटेक्ट केले, ते सगळे जे काही मिसाईल्स किंवा त्यांनी ड्रोनमधून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता ते डिटेक्ट केले आणि ते हवेतच नष्ट केले. त्याच्यामुळे पाकिस्तानने ज्या पद्धतीनं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग ह्या सगळ्या याच्यामध्ये झाला नाही. धन्यवाद प्रताप सर. प्रताप सरांनी आपल्याला S-400 प्रणालीबद्दल माहिती दिलेली आहे. पण त्याचबरोबर भारताने आणि पाकिस्तानने LOCवर फायरिंग सुरू केलेलं होतं. ऑपरेशन सिंदूर नंतर हे फायरिंग सुरू होतं आणि त्याची काही अवशेष सुद्धा भारतात सापडले आहेत. 15 ते 16 निष्पाप लोकांचा त्याच्यात मृत्यू झालाय. आशिष सर, काय अधिकची माहिती? जसं बघितलं की पहिल्यांदा भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानवर हल्ला केला. ह्या हल्ल्यानंतर काही प्रमाणात पाकिस्तानने देखील आपल्याकडे रिटॅलिएशन केलं, आपल्याकडे देखील काही तोफगोळे टाकले. त्याच्यात आपला साधारण 15 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यात एक आपला भारतीय अधिकारी लष्करी अधिकारी देखील मृत्यू पडलेला आहे. त्या शहीद जवानाचं आपल्याकडे खूपच कौतुक केलं जाते की त्याने रिटॅलिएशन करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तो शहीद झाला. त्याच पद्धतीने आज सकाळपासून आता दुपारी एक मोठी बातमी आली आहे की पाकिस्तानने ज्या मिसाईल्स भारताकडे पाठवलेल्या होत्या त्या इंटरसेप्ट करून कशा पद्धतीने आपण त्यांना नेस्तनाबूत केलं, तिथेच पाडलं. आणि आपले जे ड्रोन आहेत सध्या ते त्यांच्या इकडे जाऊन त्यांच्या इकडच्या काही सिस्टम्स आहेत, काही रडार्स आहेत, ते देखील पाडलेले आहेत. ते कशा पद्धतीने आपण टार्गेट त्यांना आपला अचीव करतोय आणि त्यांना जगासमोर नेस्तनाबूत करतोय हे भारत दाखवून देतो सध्या. धन्यवाद आशिष सर. तर भारताने यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर केला आहे. अतिशय नवीन टेक्नॉलॉजी भारताने यावेळेस वापरली आहे. सुसाईड ड्रोन देखील भारतानं वापरले आहेत. या सुसाईड ड्रोनमुळे कमीत कमी लष्करी जवानांचा कमीत कमी मृत्यू होतो, मनुष्याचा देखील याच्यात कमीत कमी सहभाग असतो. हे सुसाईड ड्रोन स्वतःहून तिथे जातात, टार्गेट लक्ष्य करतात आणि ते स्थळ उद्ध्वस्त करतात. माझ्यासोबत मंदार सर आहेत. मंदार सर, भारताने जे उत्तर दिलंय पाकिस्तानला हे जगाला दिलेला एक महत्त्वाचा संदेश आहे की भारतात आता दहशतवादाला थारा नाही. नक्की हे सगळ्यात महत्त्वाचं होतं की कालोगामध्ये कधी ना कधी पाकिस्तानला हा अशा प्रकारचं उत्तर देण्याची गरज होती. कारण गेले काही काळ आपण बघतोय की पाकिस्तानने लगातार आपल्याला अगदी 26/11 असेल आणि त्याच्यानंतर पुलवामा असेल, बऱ्याच वेळेला पाकिस्तानने आपल्याला दगा दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर इतिहासात आपण बघितलं, वॉर हिस्ट्री जर का आपण बघितली तर त्या वॉर हिस्ट्रीमध्ये पाकिस्तानने प्रत्येक ठिकाणी करार केले. दुनियाभरच्या युद्ध झाल्यानंतर कधी कारगिल झाल्यावरती सुद्धा प्रत्येक वेळेला पाकिस्तानने आपल्याला फसवलेलं आहे, पाठीत खंजीर खूप असलेलं आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो एक उत्तर आता भारताने जे दिलेलं आहे ते फार गरजेचं होतं. आत्ता आपण इथे जे काही न्यूजरूममध्ये हे सगळं कव्हरेज करताना ज्या पद्धतीनं कव्हरेज देतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला हे सगळं दाखवत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की हे युद्ध नाही अजून, हे जे काही चालू आहे आता ते ऑपरेशन सिंदूर आहे. कारण ते पाकिस्तानच्या दहशतवादाला आणि
सगळ्या त्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी जे काही करायला लागेल ते भारताने केलं पाहिजे असं आपल्या प्रत्येक भारतीयाला वाटण्याची गरज आहे. त्याचं कारण हे आहे की आत्ता ह्या पाकिस्तानला सातत्यानं, म्हणजे पाकिस्तानचा जर इतिहास बघितला, पाकिस्तानचा जर का आणि जगभरातल्या जर दहशतवादाचा इतिहास आपण बघितला तर 1970 पासून पाकिस्तानपासूनच या सगळ्याची निर्मिती झालेली आहे. दहशतवाद जो आहे, जागतिक दहशतवाद, ज्याला म्हणजे ग्लोबल असा जो टेररिझम म्हणतो, तो दहशतवाद हा पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला आहे आणि पाकिस्तानमध्येच तो संपायला हवा. तो जर पाकिस्तानमध्ये संपला नाही तर मात्र जगाचं काही खरं नाही आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ही माहिती जी आहे ही सगळ्यांना देणं फार गरजेचं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही चॅनलचे संपादक आहात, खूप मोठ्या प्रमाणात डेटा सोशल मीडियावर येतोय, सगळीकडून हा डेटा येतोय, तर आपण न्यूज 18 लोकमतवर कशा प्रकारे त्या डेटाचं सेग्रिगेशन करतोय, फेक न्यूज अवॉइड करतोय आणि ज्या खऱ्या बातम्या त्या दर्शकांपर्यंत पोहोचवतोय? आपण प्रत्येक बातमीची शहानिशा करतोय. कुठेही ब्रेकिंग न्यूजच्या भानगडीमध्ये पहिली बातमी देण्याच्या भानगडीमध्ये आपण काही घाई करत नाही आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या प्रत्येकाला माहिती आहे की ज्या फेक न्यूज आहेत त्या फेक न्यूज कशा शोधायच्या, कशा प्रकारे त्याचं आपण किमान 2, 3, 4 वेळेला वेगवेगळ्या लेअरमधनं त्याचं असेसमेंट करायचं आणि ते केल्यानंतर, त्याची शहानिशा केल्यानंतर मग आपण ती बातमी इथले आपले जे कोणी सिनियर, सगळे प्रत्येक विभागातली जी सिनियर मंडळी आहेत त्यांच्याकडे ती न्यूज दिली जाते आणि मग त्याची ती शहानिशा, खात्री पटल्यानंतर हे सगळं आपण ऑन एअरवरती नेतो. त्यामुळे जवळजवळ 4-6 वेगवेगळ्या प्रकारच्या पातळीवरचा आपण एक चेक त्याच्यावरती ठेवलेला आहे. त्यातली दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाकिस्तानी, आता हे जसं एक प्रकारे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सोशल मीडियावरती सुद्धा झालेली आहे. त्यामुळे अनेक खोटे व्हिडिओ, अनेक जुने व्हिडिओ, अनेक पाकिस्तानला प्रभावित करू शकतील किंवा पाकिस्तानच्या बाजूनी दिलेले जे व्हिडिओ असतील असे अनेक व्हिडिओ हे आपण इथे बघतोय आणि ते सोशल मीडियामध्ये खोट्या पद्धतीनं, खोट्या-नाट्या पद्धतीनं समोर आणले जातात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळे व्हिडिओज आहेत हे कुठे ना कुठे थांबले पाहिजेत, येता कामा नयेत आणि त्या व्हिडिओची शहानिशा, खात्री करूनच मग आपण ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ऑथेंटिक बातमीसाठी तुम्हाला सगळ्यांना टीव्हीवरती जर का बघायचं असेल तर न्यूज 18 लोकमत बघायला. धन्यवाद मंदार सर. तर तुम्ही ऐकलंच असेल आता, सगळा जो डेटा येतोय त्या डेटाला त्याची शहानिशा करूनच इथे सगळी टीम आपण बघू शकतो. त्या डेटाची शहानिशा होतीये, कुठला डेटा रिअल आहे, कुठले व्हिडिओज रिअल आहेत, कुठले फुटेज ते ॲक्च्युअल त्या युद्धस्थळावरून जिथे हल्ला होतोय तिथून आलेले आहेत, त्याची शहानिशा करूनच मग न्यूज 18 लोकमतवर आपण ती बातमी दाखवतोय. आता माझ्यासोबत ज्ञानदा कदम आहेत. काय सांगशील ज्ञानदा? ॲक्च्युली जो पहिला ऑपरेशन सिंदूरचं जे लाभवलं भारतानं, त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं विधान समोर आलेलं होतं. ते होतं मनोज नरवणे सरांकडनं, जे आपले आर्मीचे चीफ राहिलेले आहेत. त्यांनी असं ट्विट केलेलं की पिक्चर अभी बाकी है. तर प्रत्येकालाच हे वाटत होतं की भारत इथं थांबणार नाही, कारवाई कदाचित अधिक तीव्र करेल, पण ती कशी, कधी, कुठे याचा कोणाला अंदाज नव्हता. आज जेव्हा सर्वपक्षीयांची बैठक झाली तेव्हा किरेन रिजिजूंनी सुद्धा हेच विधान केलं की ऑपरेशन सिंदूर ये चलता रहेगा, हे इथेच थांबणार नाही. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जी काल आपण सगळ्यांनी ऐकली की जे पीडित आहेत त्यांच्या घरातले जे कुटुंबीय होते त्यांनी समाधान व्यक्त केलं, आनंद व्यक्त केला ऑपरेशन सिंदूरबद्दल. पण सगळ्यांचं एक म्हणणं होतं की दहशतवादाला चोख उत्तर द्यायला पाहिजे, दहशतवादाचं समूळ उच्चाटन करायला पाहिजे. आणि हीच भावना कुठेतरी भारतानं मनात ठेवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा भारतावरती संकट आलं, हल्ल्याचा प्रयत्न झाला आपल्या 15 ठिकाणांवरती, शहरांवरती, तेव्हा भारतानं एक चोख उत्तर दिलेलं आहे. आणि रडार सिस्टीम जी कुठल्याही शहराची कवचकुंडलं मानली जातात, ती कवचकुंडलच आपण एक प्रकारे पाकिस्तानकडनं हिरावून घेतलेली आहेत आणि आपल्या सुदर्शन चक्रानं सुद्धा खूप मोठी कमाल दाखवली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न विचारतेय, लाहोरमधील एअर स्पेस आपण नष्ट केलेली आहे, पाकिस्तानचे सगळे रडार यंत्रणा भारतानं उद्ध्वस्त केली आहे, पण या सगळ्यामध्ये S-400 हे नाव चर्चेत आहे, त्याची आम्हाला माहिती सांगा. S-400 म्हणजे असं असतं की सैन्याकडे किती ताकद आहे किंवा आपण किती युद्धसज्ज आहोत याची नॉर्मल कंडिशनमध्ये आपल्याला कुणालाच कल्पना नसते. पण जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपल्याला समजतं की आपली ताकद किती मोठी आहे. त्याच एक नाव आज सगळ्यांना समजलं आणि ते S-400चं आहे. ही एक सिस्टीम आहे जी रशियाकडनं आपण घेतलेली आहे. व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 2018 साली एक $5 अब्ज या सिस्टीमसाठी करार झालेला होता आणि त्याचे 2 स्क्वॉड्रन्स आत्तापर्यंत आपल्याला मिळालेत. म्हणजे त्या आपण असं म्हणूया 2 सिस्टीम्स आपल्याकडे आहेत. त्यातली एक पाकिस्तानची जी सीमारेषा आहे भारताची,
तर तिथे आपण तैनात केली आहे, खास करून पंजाब आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती. आणि दुसरी जी एक सिस्टीम आहे ती आपला दुसरा शत्रू दुसऱ्या बाजूला आहे, चायना. तर सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे तर तिथं पण S4 रडार सिस्टीम किंवा S4ची सिस्टीम सध्या कार्यान्वित आहे. या S-400नं नेमकं केलं काय, तर पाकिस्तानने जेव्हा मिसाईल्स डागले 15 ठिकाणी, तर या प्रत्येक मिसाईलला परतवून लावण्याची क्षमता या S-400मध्ये होती. S-400 काम कसं करतं, तर शत्रूकडनं म्हणजे साधारणतः असं सांगितलं जातं की 60 किलोमीटर ते 400 किलोमीटरपर्यंत त्याची रेंज आहे. त्यामुळे देशाच्या टप्प्यात कोणतंही शत्रूचं क्षेपणास्त्र येण्याआधीच ते त्याला परतवून लावतं. आणि अर्थातच ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबतच्या घडामोडी घडतात त्यानंतर S-400ची सिस्टीम आपण अजून अलर्ट मोडवरती टाकलेली. आणि भारत किती सज्ज आहे, भारत किती ताकदवान आहे, हे या सुदर्शन चक्रानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. धन्यवाद ज्ञानदा. तर रिअल हिरो जो आहे या हल्ल्याचा, हा पूर्ण पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा रिअल हिरो म्हणजे S-400 आहे. आणि या S-400 प्रणालीचा भारतानं वापर केला आहे. आणि ही प्रणाली सगळ्यात वेगवान प्रणाली, जी आत्ताच ज्ञानदा मॅमने आपल्याला सांगितलं, 40 ते 400 किलोमीटरपर्यंत ही प्रणाली काम करते आहे. आणि ही प्रणाली आज भारताने वापरलेली आहे आणि त्याचमध्ये भारताला यश मिळालं आहे. दरम्यान इथे डिजिटल टीमसुद्धा काम करते आहे, वेगवेगळे न्यूज अपडेट्स आपण देतोय न्यूज 18 लोकमतला. तुर्तास या न्यूज रूम लाईव्हमध्ये आपण इथेच थांबतोय, पण आमची सगळी टीम, सगळे अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर मिनटाचे अपडेट्स मिळणार आहेत आणि ते सुद्धा रिअल अपडेट्स. तर पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूममध्ये जाणार आहोत.